सोनी टीव्हीवरील व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये आपल्या देशाच्या वास्तविक जीवनातील नायकांना अभिवादन केलं। बुधवारच्या भागात भारतीय पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांनी या शोमध्ये अभिमान, विनोद, स्पर्धात्मक भावना आणि हृदयस्पर्शी क्षण आपले आहेत असं सांगितलं। गाइस, आइज एंड द प्राइस, गेम कभी भी पलट सकता है। व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया मध्ये निर्णय आणि भावनांचा खेळ, संधी आणि रणनीती यांचा मेळ साधत मनोरंजनाचा धमाका, सचोटी आणि सेवा भावनेचा उत्सव साजरा करत अक्षय कुमारची धमाल मस्ती। सोनी टीव्हीवरील व्हील ऑफ फॉर्च्यून इंडिया या शो मध्ये बुधवारी खास पाहुण्यांना आमंत्रित केलं। आपले कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी सण उत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरे न करता लाखो लोकांची सेवा आणि त्यांना सुरक्षितता देत साजरा करतात। अक्षय कुमारने अशा वास्तवातील हिरोजना बुधवारचा भाग समर्पित केला। आजच्या भागात उत्तर प्रदेश पोलिसांचे उपनिरीक्षक संदीप शर्मा, मुंबई पोलीस गुन्हे शाखेच्या कॉन्स्टेबल सायली दडेकर आणि पोलीस दलातील हेड कॉन्स्टेबल अमोल कामरे सहभागी झाले। आज के हमारे 3 खिलाड़ी हैं हमारे इंडियन पुलिस फोर्स के तीन स्पेशल मेंबर्स। यूपी पुलिस से सब इंस्पेक्टर संदीप शर्मा, जोरदार तालियां। और मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच से कांस्टेबल सायली दडेकर और मुंबई पुलिस से हेड कांस्टेबल अमोल कामरे। या स्पर्धात्मक खेळात पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या काही रोचक प्रसंगांचं वर्णन केलंय। एका अधिकाऱ्यानं स्वतःच सिग्नल तोडल्याचा दंड कसा भरला हे सांगून प्रेक्षकांची दाद मिळवली आहे। ट्रैफिक सिग्नल कभी तोड़ती है तो आप चालान भरती है या फिर आईडी कार्ड दिखा के निकल जाती है? थोड़ा जल्दी पहुंचना था, मैंने सामने सिग्नल तोड़ा था और मैंने 1000 रुपये खुद से भरा है। हो गया, शांति मिल गई। व्हील ऑफ फॉर्च्यूनचा हा बुधवारचा भाग केवळ बक्षीस जिंकण्याबद्दल नाही, तर तो धैर्य, सचोटी आणि सेवा भावनेचा उत्सव आहे। या भागात मनोरंजन आणि भावना यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।